हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंदिरकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि आज बनवणार आहे आपण आप्पे. तर मुलांची 2 वाजता शाळा असल्यामुळं कसं आहे, सकाळी थोडा नाश्त्याचा प्रकार बनवावा लागतो. तर आपण हे ना आप्पे पात्र घेतले आणि प्रीहीटला ठेवलेलं आहे. गरम झाले ते ऑलमोस्ट, आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये, आणि सगळ्या बाजूने असं फिरवून घेतलेलं आहे. आणि हे बॅटर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आप्पे पात्रामध्ये. सगळ्या ह्याच्यामध्ये हे बॅटर टाकून आहे की नाही 5 मिनटं झाकून ठेवायचं. हे बॅटर काय आहे, तर काल मी 4 वाजता तांदूळ आणि थोडीशी उडदाची डाळ असं भिजत घातलं होतं, आणि संध्याकाळी वाटून त्याला सोडा वगैरे काही न घालता तसंच झाकून ठेवलं होतं. गरमी असल्यामुळं का नाही बरोबर पीठ असं फुगून आलेलं. तर आणि हे बघा, आपले आप्पे अजिबात चिटकत पण नाहीत. तर 3 वाटी तांदूळ घेतले ना, तर 1 वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घ्यायचं. इडल्या पण सॉफ्ट होतात आणि आप्पे पण फार छान होतात. हे बघा, अशा प्रकारे आप्पे दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित शेकून घ्यायचे. तेल टाकूनच शेकून घ्या, शक्यतो तेलाचेच छान लागतात. तूप आणि बटरचे वगैरे एवढे काही व्यवस्थित लागत नाहीत. आणि ही चटणी आहे आपली फुटाण्याची डाळ, डाळवं आणि खोबऱ्याची. तुम्हाला तर माहीतच आहे, याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर हे बघा, असे आप्पे आणि ही चटणी. तर कशी वाटली आपली आजची रेसिपी नक्कीच सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि हे बघा, आपले आप्पे असे मधून पण पूर्ण सॉफ्ट असे